हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तुमच्याशी थोडंसं हितगुज साधावं म्हणून आले. आणि नाराज आहात का माझ्यावर सगळे? हो ना, काही जण नाराज असतील. बऱ्याच जणांच्या कमेंट दिसत होत्या अपेक्षाभंग. आता त्यांना कसली अपेक्षा होती माझ्याकडून, तर त्यांना रोहित आणि राणीचा प्रेग्नेन्सीचा काळ एन्जॉय करायचा होता. पण ते सतत बोरिंग होतं प्रेग्नेन्सीचा काळ म्हटलं की. आणि मी हे खूप ठिकाणी दाखवलेलं आहे की हिरो हिरोईन प्रेग्नेन्सीचा काळ कसा एन्जॉय करतात ते. मग इथं लिहायला मला बोर झालं असतं आणि म्हणून मी तो नाही दाखवला. पण त्याआधी फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सगळ्यांनी माझ्या बर्थडेला खूप खूप शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आणखीन काय सांगायचं होतं तर हे 2-3 एपिसोड गेले रोहित राणीच्या विरहाचे. राणीला त्रास होईल खूप जणांच्या कमेंट होत्या. अरे पण राणी त्रास करून घेतच नाही. ती कशी आहे तुम्हाला माहीत नाही का? ती खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे आणि प्रॅक्टिकल नवऱ्याची प्रॅक्टिकल बायको आहे. तर जास्त त्रास तिला मी नाही दाखवणार झालेला. आणि ही फक्त एक स्टोरी आहे. तुम्ही स्टोरीसोबत खूप अटॅच आहात हे मान्य आहे मला. पण एक टीचर या नात्यानं मी हेच सांगेन की तुम्ही जर स्टोरीमधले चढ उतार पचवू शकत नाही तर खऱ्या आयुष्यातले चढ उतार कसे पचवू शकाल? ज्यांचं आयुष्य अगदी लहानपणापासून छान परीराणीसारखं गेलेलं असतं, अशा लोकांनी हे चढ उतार पचवणं फार अवघड आहे. आणि अशीच लोक आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. जिथं आहे तिथंच राहतात. यांना रिस्क नको असते, यांना बाहेर पडावंसं नको, यांना असं वाटतं की आमच्या मनाला कोणी दुखावू नये. जरा काही मनाविरुद्ध झालं की यांना लगेच राग येतो. आणि असे लोक फ्रँकली नसतात, फ्रेंडली नसतात आणि मनाने विचाराने समृद्ध नसतात. तुमच्या मनात दुःखाला जागाच नाही. तुमच्या आयुष्यात दुःखाला जर किंमतच नाही तर सुखाची तरी काय किंमत? सगळं गोडी गुलाबीचं आयुष्य नसतं सगळ्यांचं. कदाचित एखाद्याचं असेलही जे सोन्याचा चमचा तोंडात पकडून आलेत, पण बाकीच्यांचं नसतं. प्रतिलिपीवरच्या कमेंट त्या मानानं खूप छान असतात. बहुतेक त्या लोकांनी अशा खूप स्टोऱ्या वाचल्या असतील, त्यामुळे त्यांना काहीतरी आणखीन पुढे जाऊन एक्साइटमेंट वाटते स्टोरीमध्ये आणि हे घेतलेले टर्निंग पॉईंट छान वाटतात. पण यूट्यूबचे जे मेंबर आहेत त्यांनी मला खरंच खूप त्रास दिला आहे. तरीही मी आधीच तुम्हाला सांगत असते, कारण मी तुम्हाला फॅमिली मानते. नाहीतर तसा काही संबंध नाही आहेत माझ्या स्टोरीचे पुढचे जे वळणं आहेत ती तुम्हाला सांगण्याचा. तरीसुद्धा मी सांगितलं, पण बऱ्याच जणांना इतकं सांगूनही तोच हट्ट, नका ना वेगळं करू, तोच हट्ट, नका ना वेगळं करू. अरे पण मला जर माझी स्टोरी पुढं घेऊन जायची असेल तर तुमचं का अडचण आहे? आणि काही जण म्हणतातही बरं का, स्टोरी वाढवण्यासाठी काहीही लिहितात. काहीही नसतं. काहीही असतं तर तुम्हीच आला नसता ऐकायला. कारण काहीही वाचून टाईमपास करण्यासाठी तुमच्याकडे तर कुठे इतका वेळ आहे. जे चांगलं आहे, इफेक्टिव्ह आहे, तुम्हाला आवडतं, तुमच्या मनावर परिणाम करतं, त्यासाठीच तुम्ही वेळ देता. माझी स्टोरीही फालतू नाही आणि तुम्ही तुमचा वेळही फालतू गोष्टीवर वाया घालवत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि राहिला प्रश्न तुमच्या अपेक्षाभंगाचा, तर मी सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन नाही चालू शकत. ठीक आहे, मला एक लेखिका म्हणून आणखीन पुढे काहीतरी लिहायचं होतं. आणि हे मागचं रोहित राणी वेगळे झाले, फोटो सापडले तिथपर्यंत लिहून मी प्रतिलिपीवर दुसरं पर्व कंप्लीट केलं आहे. कारण ती स्टोरी मी एका स्पर्धेत उतरवली आहे तिथपर्यंत. ओके, पुरुष म्हणजेच नायक रोहितवरती ती कथा होती आणि मी
51 एपिसोड कंप्लीट करून ती स्टोरी तिथे थांबवली आणि नंतर दुसरं पर्व घेऊन तिसरं पर्व मी प्रतिलिपीवर सुरू करत आहे. आणि तुम्हाला वाटतं की वाढवण्यापेक्षा इथेच स्टोरी स्टॉप करा आणि बंद करा आणि त्यांचं हॅप्पी एंडिंग दाखवा. आणि मला तर वाटलं त्या ज्या आहेत कोणी सांगणाऱ्या त्यांचे तर पायच पकडावेत. कसलाही विचार नाही करत 2 वेळेचं जेवण बनवायचं आणि उगीच आपलं काहीही कमेंट करत बसायच्या, असंच मला वाटतं. तुम्हाला नाही आवडत ना तर नका बघू. बघा किती बघणारे घटले आहेत. जवळजवळ 5,000 आकडा घटला आहे बघणाऱ्यांचा आणि घटू द्या, आय डोंट केअर. ज्यांना जर पचवताच येत नाही तर त्यांना मी का शिकवत बसू. हो ना, शेवटी समोरचा पण हतबल असतो. आणि हां, स्टोरी वाढवण्यासाठी काहीही लिहिते. बरं, मी वाढवली स्टोरी, लिहिलं काही तर तुमचं काय गेलं, तुमच्या बापाचं काय गेलं. काय गरज आहे असली कमेंट करायची. मला वाढवायचीच आहे स्टोरी, मी एपिसोड वाढवणारच. माझ्या डोक्यात जितकं आहे ते मी मांडणारच. बरोबर आहे ना. असो, पण मला असं वाटतं की मी ज्यांच्यासाठी हे बोलते ना ते हे असले माझे एपिसोड किंवा मी तुमच्याशी हितगुज साधलं ते ऐकतच नाहीत. आणि कसं होतं माहिती आहे का, जिथं नको तिथंच उपदेश भेटतो आणि ज्यांना गरज असते ते इकडे येत नाहीत. ते संधी साधू असतात. ते बरोबर ऐकायचं तेवढंच ऐकतात, सोडून देतात. म्हणजे असली लोकं कोणाचीही नाहीत. आणि जी लोकं माझी आहेत, जी ऑडियन्स माझी आहे, ती ऑडियन्स मी काहीही टाकलं तरी ऐकते. माझा प्रत्येक शब्द ना शब्द मनात साठवून घेते आणि मला कायम सपोर्टच करते. आणि जे असे स्वार्थी आहेत, फक्त त्यांना गोडगोडच पाहिजे असतं, त्यांना फक्त तेवढ्यापुरतंच ते येतात. असो, तर हे सगळं तुम्ही कमेंट केलं म्हणून मी सांगितलं. आणि आता एक ताई म्हणाल्या, मी तरीही तुम्हाला सांगितलं दिलासा देण्यासाठी. 2 दिवसापूर्वी तुम्ही खूप सगळे नाराज होता आणि मलाही तो एपिसोड लिहिताना खूप खूप भरून आलं. अरे, दुःखी ट्रॅजेडीचा एपिसोड असला तरी कसा लिहिला आहे ते बघा ना. तुम्ही स्टोरीकडेच बघता, लेखकाच्या टॅलेंटकडे बघतच नाही. असो, माझी स्टोरी काही मी कुठून घेत नाही, चोरत नाही, माझी स्वतःची असते. आणि ते लिहिण्यासाठी माझं इतकं शेड्यूल सांभाळून मला किती त्रास होत असेल याचा कोणी विचार केला आहे. तरीही आज तुम्हाला दिलासा देण्यासाठी म्हटलं, चला 2 एपिसोड टाकूया, म्हणजे यांना थोडंसं बरं वाटेल. आणि कसं आहे माहिती आहे का, मी ते टाकले पोस्ट आणि छोटा रोहित येणार असं सुचवलं. तुम्हाला आनंद झाला, रोहित आणि राणीचं नातं सेफ राहील हेही तुम्हाला कळलं. पण मला एका ताईने एक छान सल्ला दिला की ताई असं टाकू नका पुढचं, नाहीतर इंटरेस्ट जातो. मला आवडला तो सल्ला आणि यापुढे मी काहीही हिंट देणार नाही. तुम्ही स्टोरी वाचायची आणि त्याच्यामधली एक्साइटमेंट आणखीन वाढवत मी जाईन आणि तुमची उत्कंठा शिगेला म्हणजे मी पोचवेन, तुम्ही ती आतुरता आवरून बसायची. पण इतकं मात्र नक्की आहे की आतापर्यंत या स्टोरीमध्ये जे मी दाखवलं नाही ते आता इथून पुढे होणार आहे म्हणजे आहे. आणि आत्ता खरं तुम्हाला वाटेल की ही स्टोरी ताईंनी एक टर्निंग पॉईंट घेऊन खरंच किती छान वळणावर आणलेली आहे. एखादं असं वळण घ्यावं, खडतर रस्ता असतो आणि त्यातून खड्ड्यातून पाण्यानं भरलेले खड्डे वळणं घेऊन गाडी अशी एखाद्या वळणावरून जावी आणि सुंदर असा नजारा समोर दिसावा, अशी स्टोरीमध्ये दिसणार आहे. आणि हे बघा, आयुष्यासारखीच स्टोरी असते आपली. तन्वी अर्जुनमध्ये सुद्धा तेच झालं. स्वीटीच्या प्रेग्नन्सीचा काळ दाखवत मी ती खूप मोठ्या खडतर प्रवासातून स्टोरी आता पुढे घेतली. कळलं का. मला नाही आवडत, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं असलं, मला नाही आवडत ती गरोदर राहिली आणि डायरेक्ट तिची डिलिव्हरी झाली. असं दाखवायला नाही आवडत मला, कारण मग ते सगळं तांत्रिक वाटतं. कसं वाटतं, तांत्रिक, आर्टिफिशियल, रोबोटसारखं. तुम्हीच म्हणता ना ताई तुमच्या स्टोरी जिवंत वाटतात, ते आम्ही स्वतः जगतोय असं वाटतं. मग आपण बाळ पोटात राहिल्यापासून 9 महिने 9 दिवस कसं जगतो, प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद त्याच्यासोबत जगतो ना, तसंच तुम्ही माझ्या स्टोरीसोबतसुद्धा जगावं आणि माझ्या प्रत्येक पात्रातला राग, अमकं तमकं प्रेम सगळं तुम्ही एन्जॉय करावं असं मला वाटतं.
आणि ते आपल्यासोबतही घडतं आहे. असंच कोणीतरी म्हटलं की अरे बापरे, हे सगळं आपल्यासोबत घडतं आहे असं वाटतं. तर हेच तर आहे मेन कारण स्टोरीमधलं, आहे की नाही. तर मलाही नाही आवडत, कारण मी माझी लाईफ नॅचरल जगते आणि माझ्या स्टोरीही नॅचरल असतात, आहे की नाही. आणि असो, तर एंटरटेनमेंट हा तर भाग आहेच, पण त्यातून तुम्ही काहीतरी घ्यावं असंही मला वाटतं. तर राणीच्या स्टोरीतून, रोहीच्या स्टोरीतून तुम्ही हे घ्या की असतो नवरा खडूस असतो, आणि इतका संसार केल्यानंतर पण काही बायका चुकतात, काही नवरे चुकतात. कोण चुकत नाही मला सांगा. खऱ्या आयुष्यात तर असे भरपूर उदाहरणं आहेत आसपास. त्याच्यामुळे आता बघूया काय होतं आहे पुढे राणी आणि रोहीच्या स्टोरीमध्ये, आणि या प्रवासात ते दोघे कुठपर्यंत पोहोचतील. आणि एक गोष्ट मात्र खरी की आता राणी मागे वळून बघणार नाही. राणीनं आता ठरवलं आहे की मागं वळून बघायचं नाही. तर चला पुढच्या पर्वासाठी आणि शुभेच्छा द्याच. मी स्टोरीचं नाव चेंज करणार होते, पण म्हटलं नको, राहू द्या, काय फरक पडतो नाही का. पुन्हा एकदा मिलन भी आधा अधूर आहे. ओके, तीच आतुरता, तीच हुरहुर आणि सगळं तेच 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 जेव्हा येईल, पण नव्या ढंगात, नव्या रंगात आणि नवी आतुरता घेऊन, तेव्हा रोहित कुमारचं चेहरा आणि फिलिंग बघण्यासारखे असतील. तर असो, मला जे करायचे स्टोरीमध्ये ते तुम्ही फार एन्जॉय करणार आहात मला माहीत आहे. आणि त्याची सुरुवात झाली. उद्याचा एपिसोड, उद्या पण 2 एपिसोड येतील, आणि उद्याचा एपिसोड ऐकल्यानंतर तुम्हाला वाटणार की ताई तुम्ही किती ग्रेट आहात, तुम्ही खूप खूप छान वाटते आता स्टोरी वाचताना. राणी नसली तरीसुद्धा रोहित कुमारचा रोमॅन्स सुरू आहे तिच्या आठवणीमध्ये. चला तर बाय.